सासवड गावचे श्रद्धास्थान ग्रामदेवत आपल्या सर्वांच्या दैवताची श्रद्धा असलेले भैरवनाथ आणि योगेश्वर भैरवनाथ देवस्थान पुरातन देवस्थान असून या देवस्थानच्या व्यवस्थेसाठी छत्रपती शाहू महाराज सातारा यांनी 8 एकर क्षेत्र या देवस्थानच्या व्यवस्थेसाठी त्या ठिकाणी दिलेलं होतं. वास्तविक पाहता त्याचा उद्देशच होता त्या ठिकाणी देवाची व्यवस्था राखली जावी, दिवाबत्ती केली जावी, साफसफाई, पूजा अर्चा ह्या सर्व गोष्टींसाठी वास्तविक पाहता बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये भारतभर अशी व्यवस्था पूर्वीच्या राजांनी त्या ठिकाणी करून ठेवली आहे. आणि असं सर्व काय असताना या ठिकाणी आपल्या देवस्थानचे जे 8 एकर क्षेत्र आहे त्याचं आपण या ठिकाणी आज त्यासाठी जमलेलो आहोत. वास्तविक आता ही जमीन देवस्थानच्या भागात परत करायला हाच उद्देश आजच्या सर्व पाठीमागे आहे. आजची सभा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश बाबू कारभारी, त्याप्रमाणे उपाध्यक्ष पंढरपूर वसंतराव भोगळे असतील किंवा ट्रस्टचे संपूर्ण विश्वस्त मंडळ सर्व ज्येष्ठ पत्रकार बंधूंचं देखील मी आम्ही त्यांनी मन स्वागत करतो. आपला जो उद्देश आहे त्या उद्देशाच्या दृष्टीने आपण सर्वजण एकत्र आलोय. या निमित्ताने भैरवनाथ मंडळ ट्रस्ट असेल किंवा समस्त ग्रामस्थ सासवड यांच्या वतीने मी आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष आजच्या या ग्रामसभेची भूमिका निश्चित करतील. चांगले प्रथम मी ग्रामस्थांचं पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. आजची आपली ही मीटिंग आपले देवस्थान पंतांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला देवस्थानला कुळ कसं लागलं याचा पहिला मुद्दा. तसंच दिवसेंदिवस पारंपरिक पद्धतीने इथून पुढे गावचे पारंपरिक कुस्ती आखाडा, बैलगाड्या शर्यती ह्याची जागा अपुरी पडत आहे. तशी जी आपली मालकीची जागा आहे याला कुळ कसं लागलं या संदर्भात पहिलं आपल्याला पाहायचे. इथून मागे असंच गावकऱ्यां जमत होते पण गुरुबंधू साथ देतच नव्हते. आता ते साथ देतात त्याचा आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. एवढे बोलून मी धन्यवाद. आणि गावकऱ्यांना कोणाला म्हणणं मांडायचं असेल त्याच्या पद्धतीने तसे मांडावे. नमस्कार. प्रथमतः सर्व ग्रामस्थांचे या देवस्थानच्या वतीने मी आभार मानतो. प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या काल भैरवनाथ आणि जोगेश्वरी आणि देवस्थानावर श्रद्धा आहे म्हणून हे सर्व आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या श्रद्धेमुळे सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे, आपले झाले आणि पुढे होणार आहे. आपण जे या ठिकाणी जमलोय ते आपल्या देवस्थानच्या इनामी जमिनीबाबत जमलो. पंतांनी विशद केली जमीन कुठून आली काय. मला फक्त एकच सांगायचे, 1965 साली आपल्या देवस्थानचा जमिनीचा निकाल लागलेला आहे. त्यावेळेस आमचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांनी देवस्थान 32 ग मागण्यासाठी मामलेदाराकडे अर्ज सादर केला होता. आणि त्यावेळेस ग्रामस्थांना सुद्धा मामलेदारांनी त्यावेळेस सामावून घेतलं होतं. बाळासाहेब तपस्वी आणि सीताराम पाटील यांचे त्या ठिकाणी जबाब आहेत. आणि त्या ठिकाणी 1965 साली मामलेदाराने निकाल दिला आहे की सदर देवस्थानला कुळ कायदा लागू होत नाही. आणि त्या कुळ कायद्याला 1965 सालापासून आज तागायत त्या माणसांनी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे चॅलेंज केलं नाही किंवा त्याला अपील केलं नाही. म्हणून जो कुळ कायदा लागू नसल्याचा निकाल 1965 सालापासून आजही आहे. परंतु काही गोष्टी दांडगाईने होतात. आम्ही गुरव मंडळी सर्व मंडळी दांडगायला आम्ही तिथं पोचू शकत नाही. पूर्वी त्या ठिकाणी जमिनीमध्ये 8 ते 9 आमच्या आंब्याची झाडं होती. त्या आंब्याची झाडे आम्ही तोडून आणत होतो आणि त्यांचा दबाव आहे फळावर माझा हक्क नाही, आंब्याचे रक्षण करेल. आणि 1965 सालासालीच दत्तू सोपान टकले यांनी जबाब दिलेला आहे की सदरची देवस्थान इनाम जमीन असल्यामुळं मला खरेदी करता येत नाही असा त्यांचा जबाब आहे. असं असताना सुद्धा काही राजकीय लोकांचे संबंध तिथं होते. त्यांनी राजकीय दांडगाई करून सातबाऱ्यावर नावं लावून घेतली
आम्ही प्रत्येक वेळेस मामलेदाराला अर्ज दिल्यात की आम्हाला सातबाराचे फेरफाराचे आम्हाला प्रति द्या. मामलेदारचं आम्हाला लेखी निवेदन आले तुमच्या देवस्थानच्या बाबतीत कुठलेही कागदपत्र उपलब्ध नाहीत. 1965 सालाचा काही कायदा निकाल झाला त्याचेसुद्धा कागदपत्र उपलब्ध नाहीत. म्हणून आम्ही सरकार दरबारी अर्ज केले. नंतर आम्ही 2006 साली सुमारे R.R. पाटील राज्याचे गृहमंत्री यांना एक निवेदन सादर केलं. त्यांनी निवेदन सादर करताना कलेक्टरला ऑर्डर केली की सदरची व्यवस्थेची चौकशी करून योग्य ते न्याय द्यावा. कलेक्टरने मामलेदाराला दिली, पण मामलेदाराने न्याय निकाल न देता मामलेदाराने आहे ती वस्तुस्थिती कलेक्टरला सांगितली. कलेक्टरला सांगितलं, कलेक्टरने आम्हाला ऑर्डर केली की सदर जमिनीचा कोण कायदा लागू होत नाही तरी सदर जमिनीचा ताबा तुम्ही घेण्यात यावा. परंतु दांडगाईने आम्ही तिथं पोचू शकत नाही काही गोष्टी. त्याच्यामुळे नंतर त्यांनी ते हायकोर्टात अपील केलं. हायकोर्टात अपील केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मला माझी बाजू मांडून देण्याची संधी दिली नाही. केवळ R.R. पाटील गृहमंत्री यांच्या दबावामुळे कलेक्टरने ऑर्डर केलेली आहे, पण असं काहीच झालेलं नाही. मामलेदारांनी त्यावेळेस त्यांचे दबाव नोंदवले, ते सगळे वस्तुस्थिती त्यांना पाठवली. हायकोर्टामध्ये आमचं जे म्हणणं त्यांनी फेटाळलं म्हणजे काय फेटाळलं? देवस्थान इनाम जमीन कोण काय झाला असं काहीच फेटाळलं. त्यांनी फक्त सांगितले की तुम्ही योग्य त्या यंत्रणेकडे हात मागा. म्हणून आम्ही पुन्हा इथे आलो आणि काही वकील विधिज्ञ यांना आम्ही ही गोष्ट समजून सांगितली. त्या विधिज्ञांनी आम्हाला सांगितले की आपल्याला 88B सर्टिफिकेट जर असेल तर आपण या संदर्भात आपला योग्य नाही आपल्या बाजूने होऊ शकतो. त्या संबंधी आम्ही 88B सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी प्रांताकडे अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर ती केस सुमारे 6 ते 7 वर्ष चालली. आम्ही तिथे जात असताना काही विधिज्ञ लोकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही तिथं पोचू नका, तुम्ही जाऊ नका, सगळं आपल्यासारखं झाले, सगळं व्यवस्थित झाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही पण गावात राहिलो. जाता जाता त्या प्रांताने निकाल आमच्या विरोधात दिला. त्याच्यानंतर आम्ही ते MRTमध्ये अपील केलं. अपील झाल्यानंतर ते MRTच्या साहेबांनी तोच निकाल कायम ठेवला. परंतु त्यांनी असं सांगितलं की तुम्ही हायकोर्टात जाता, सुप्रीम कोर्टात जाता, त्याला 5-50 वर्ष लागू शकतात. आपल्याला देवस्थानाला उत्पन्न तर 1 रुपयासुद्धा मिळत नाही, पण ते उत्पन्न घेऊन तुमच्याशी वाटतात. त्याच्यामुळे तुम्ही काय तिथे जाऊन आता काहीतरी तडजोड करा. म्हणून त्या प्रांत पाटील साहेब होते, त्या पाटील साहेबांच्या प्रांतांच्या सूचनेनुसार आम्ही तडजोडीला तयार झालो. पाटील साहेब स्वतः म्हणले की त्यांना 2 एकर द्या, देवस्थानला 6 एकर द्या. आम्ही म्हटलं तुमचा निर्णय आम्ही मान्य करतो. पाटील साहेब एवढे म्हणले तुम्ही आता आहे ते मिळते ती घ्या, नंतर तुम्हाला काय भांडायचे ते परत मांडा. आम्ही तयार झालो, पण ते लोक तयार होत नव्हते. नंतर आमच्या घरी बैठक झाली, ते स्वतः आले होते. त्यांनी म्हणजे आम्हाला 2 मान्य नाही. मग त्यांना म्हणलं आम्ही तुम्ही 3 घ्या, आम्हाला 5 द्या, तरी त्यांना मान्य नव्हतं. मग त्यांना म्हटलं तुम्ही 4 घ्या, आम्हाला 4 घ्या, 50-50 करा, तरी त्यांना मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला 2 एकर देवस्थानला आणि त्यांना 6 एकर, म्हणजे आम्हाला तुकडा टाकल्यागत त्यांनी हे केलं की आम्ही त्यांची गोष्ट फेटाळली. त्याच्यानंतर आमचाच एक माणूस पाहुणा त्यांनी आमच्याकडे पाठवला. तो म्हटला मी तुम्हाला 60 लाख रुपये त्यांना द्यायला होतो. 60 लाख त्यानंतर कसं शक्य आहे? 1965 सालापासून ते आम्हाला उत्पन्न काहीच देत नाही, 1 रुपयासुद्धा उत्पन्न नाही, काहीच देत नाही, तर तुम्ही तडजोड करा. त्यालासुद्धा आम्ही तयार झालो. पण त्यांच्यातच एक म्हणलं त्याला कोणी सांगितलं आमची एकी झाली ना आमच्या भाऊभावांची, त्यामुळे आम्हाला हे प्रस्ताव मान्य नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी मामलेदाराकडं अर्ज सादर केला की 32 गजची इन्क्वायरी होऊन मला जमीन खरेदी करण्याची परवानगी द्यावी म्हणून. तर त्याला आम्ही चॅलेंज केलं. चॅलेंज केल्यानंतर ही जमीन चॅरिटी कमिशनला नोंद आहे. देवस्थान इनाम जमीन असल्यामुळं, नोंद असल्यामुळं या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार होत नाही, त्याला कोर्ट कायदासुद्धा लागत नाही. ते शासनाचे GR आहे, सुप्रीम कोर्टाचे GR आहे. असं असतानासुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. त्याचं कारण असं त्यांचं राजकीय व्यवस्था, राजकीय वर्चस्व आत्तापर्यंत आम्हाला ते अडचणीचं ठरले. आज या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ इथं जमा झाले. तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे हे होणं शक्य आहे. हे शक्य आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं. त्यामुळे मी भैरवनाथाला सुद्धा विनंती करतो, कारण भैरवनाथ हे कालभैरव आहे, न्यायाची देवता आहे. ते न्याय करणारच, ग्रामस्थांचा न्याय करणारच, कारण 5मुखी परमेश्वर असतो. ते एकटे आहेत, आपण एवढे सगळे आहेत. त्यामुळे सरकार दरबारीत सुद्धा किंवा न्याय व्यवस्थेत आपण सगळ्यांनी मिळून दाद मागितली तर ते होण्याचं शक्य आहे आणि ते व्हावं. आणि त्या जमिनीचा उपयोग
गावासाठी पण होणार आहे, देवस्थान पक्षासाठीच होणार आहे. गेले 55 ते 60 वर्ष उत्पन्न न मिळाल्यामुळं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला जी तुटपुंजी रक्कम दक्षिणा रूपाने मिळते त्याच्यावरून आमचा मंदिराचा चरितार्थ होतो. या ठिकाणी त्रिकाल गरम पाण्याने स्नान असतं, झाडलोट असते, दिवाबत्ती असतो. दसऱ्यामध्ये चैत्रीमध्ये दिवाबत्तीचे काम असतात, डिकमळे पेटवायचे असतात, काही हंड्या लावायच्या असतात, इतर सर्व कामं ग्रामस्थांनी सुद्धा पाहिलेले. पण आम्ही कधी त्यांच्याकडे मागणी केली नाही. लोकांनी फक्त आम्हाला दक्षिणेच्या जीवावर आम्ही हे उदरनिर्वाह आम्ही आपले केले. आमच्यातले काही लोक आता मुलं शिकलेली आहेत, शिकलेले असल्यामुळे आता ते आमचे काम करायला आता नको म्हणतात. कारण तुमच्यापेक्षा आम्हाला बाहेर पगार जास्त मिळतो. कोण IT इंजिनियर, कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, काही लोक पुण्याला घेऊन गेला. कारण आमचंच भागत नाही म्हटल्यानंतर ते इथं कशाला थांबतील. त्यामुळे आमच्या 10-12 घराची फक्त आता 5-6 घरं राहिले आणि इथून पुढे भविष्यात ही व्यवस्था राहील असं शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे ग्रामस्थांना विनंती करतो यावर सगळ्यांनी विचार करावा, जेणेकरून देवस्थानला जमिनीचं उत्पन्न मिळेल अशी सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो, प्रार्थना करतो आणि नाथचरणी सुद्धा प्रार्थना करतो. धन्यवाद. काळ भैरवनाथ ट्रस्टची ही जमीन जी आहे ती 8 एकर जमीन आपल्याला या मंदिराची जी व्यवस्था असते, दिवाबत्ती, झाडलोट, नंदादीप, चौघडा, पूजेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सातारा यांनी 8 एकर जमीन इनाम म्हणून दिलेली आहे. 1922 साली कैलासवासी सोपाना ज्योतिबा टकले यांनी कराराने अर्धिलीने कसण्यासाठी ही जमीन घेतली. आता भैरवघराणीची गोष्ट सांगितली की आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि कॉम्प्रोमाइज करा, 2 एकर घ्या, 6 एकर आपल्याला द्या, 4 एकर घ्या, आम्हाला 4 एकर द्या. मला एक ग्रामस्थ म्हणून कळकळीने टकले कुटुंबाला सुद्धा विनंती करायची आहे की आम्ही तहसीलदारांकडे जाऊ, प्रांताकडे जाऊ, कोर्टात जाऊ, पण हा विषय कोणाचा आहे? देवाचा विषय. देवाचा विषय माणसाच्या दरबारात न्यावा मला नाही वाटत पर्सनली. भगिनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आपल्या देवाचा विषय, तो अक्षय कुमारचा पिक्चर पण येऊन गेला, त्याच्यामध्ये देवावर खटला चालवल्याचा पिक्चर आहे. तसं देवाचा विषय आपण माणसांच्या न्यायालयात नाही चालला तर मला वाटतं ही अतिशय शर्मेची, खेदाची बाब आहे. आणि 2 एकर घ्या, 6 एकर द्या, 4 एकर घ्या, हे काहीही जमणार नाही. ना गोवालच्या नावावर ना टकलेंच्या नावावर. कारभारी तुम्ही इथे अध्यक्ष आहात. या सगळ्या जमिनीला तारेचं कुंपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण उभं राहून प्रत्येकाने एक खांब त्या ठिकाणी लावायचा, प्रत्येकाने एक पोर उभा करायचा आणि सगळी जी जमीन आहे ती 100% जमीन पहिल्यांदा काळ भैरवनाथाच्या चरणी अर्पण करायची. नंतर ठरवू आपण कोणाला द्यायची का, काळे काढायचे का, काय करायचं त्याचं व्यवस्थापन. आता भैरवघरांनी मी खंत व्यक्त केली की आमची मुलं बाळा इथे राहणार नाही, निम्मी अर्धे कुटुंब पुण्याला निघून गेले. आम्ही गावकरी आहोत ना, जिना या मरना या, आम्ही मरणार पण इथंच आहोत. तुम्ही जात एक वेळ गाव सोडून, पण आम्ही जाऊ शकत. या 8 एकर जमिनीचं काय करायचं काय नाही हे सर्वस्वी काळ भैरवनाथ ट्रस्ट ठरवेल. कोणीही गुरु पण ठरवणार नाही आणि टकले पण ठरवणार नाही. आणि टकले कुटुंबानं थोडी तरी या बाबतीत आत्मचिंतन करावं. मी म्हणतो त्या गुरुवांना गेली 60 वर्ष तुम्ही काही त्याच्यातलं अर्धिलीनं तुमच्या पंजोबांचा त्याच्यामध्ये करार आहे. तुम्ही दिलंय नाही दिलंय हा विषय सोडा, हा विषय सोडा.
पण आत्मचिंतन तरी करा की या जागेवर मी पाऊल ठेवायला योग्य आहे. बाहेर 10 गाड्या लागलेल्या आहेत. तुम्ही चला माझ्यावर, मी एक गाडी विकत देतो, तुम्ही द्या, तुम्ही घ्याल. नाही घेणार, का नाही घेणार? तुम्ही आधी विचारा डॉक्टर तुमच्या नावावर आहे का गाडी, तर मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही परस्पर कोणाशी व्यवहार करायला निघाला. साधी गोष्ट, याच्यात वकिलाचं सुद्धा डोकं लावण्याची गरज नाही. जी वस्तू आपली नाही ना त्या गोवारीच्या नावावर ना कुणाच्या नावाची सर्वस्वी आहे, ही काळ भैरवांच्या ट्रस्टची मालकीची जमीन आहे आणि ती कराराने दिलेली आहे. आणि मी म्हणतो करार वगैरे सगळं खड्ड्यात गेलं. अरे तुम्ही देवाचे प्रॉपर्टीवर हक्क सांगायला निघाला. याला तू तुमच्या जिंदगानीवर असं म्हण, तू तुमच्या जिंदगानीवर, याला अर्थ नाही. ग्रामस्थांना याला अर्थ, तुम्ही आपण उपाशी म्हणू पण देवाचा 1 रुपया सुद्धा घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि कृपा करू या गोष्टी तहसीलदार येतात जातात, प्रांत जमीन येतात जातात, न्यायाधीश बदलत असतात, सगळ्या व्यवस्था बदलत असतात. हे सरकारी कर्मचारी, त्यांच्या भावना तिथे कुठल्याच प्रकारे अडकलेल्या नसतात. काय 32 गल करा नाही तर टळ करा, आम्हाला काय करायचंय. परंतु हा सर्वस्वी त्या टकले कुटुंबाने सुद्धा आपण गौरव मंडळीने सुद्धा मनापासून विचार करायचा की बाबा हे आमचं नाही, हे तुमचं आहे, हे तुम्ही घ्या. याचं काय तुम्हाला करायचं हे तुम्ही करा. जो करेल वेळा वाकडं काही, जो करेल त्याला सुद्धा फेडावाच लागेल. जो वेळा वाकडे करेल त्याला सुद्धा फेडावं लागेल. म्हणजे ही 8 एकर जरी ताब्यात आली आणि त्याचा जर का कोणी 1 इंच सुद्धा काही वेळा वाकडं करायचा प्रयत्न केला तरी न्याय करणारा इथं बसलेला आहे मित्रांनो. त्यामुळं हा मनात सुद्धा मला ना त्या कुटुंबाच्या बद्दल द्वेष आहे, ना मत्सर आहे, ना भैरवकरांच्या बाबतीमध्ये कुठली तक्रार आहे. एक प्रामाणिक साधा सुद्धा ग्रामस्थ म्हणून दोन्ही परिवारात भैरवकरांना सुद्धा आणि श्रीमान टकले कुटुंबाचे जे आता हयात जे लोक आहेत, सगळ्याची भूमी मंडळी आहेत त्यांच्याकडे, या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून तुम्ही हे प्रकरण अधिक लांबू नका. आणि हे खरं तर तहसीलदार आणि प्रांत यांना द्यायची निवेदन नाहीच. आपण मोजणीसाठी अर्ज करावा आणि आपण सगळ्या ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी मोजणी करून मोजणी करून आपापल्या जबाबदारीवर एक पोल लावायचा आणि कार ओढून घ्यायची आणि हा विषय संपून टाकायचा. धन्यवाद. जी ट्रस्ट मालकीची 8 एकर जमीन गेली 7 वर्ष कटले कुटुंब बसत आहे. कृपया माझी कटले कुटुंबाला विनंती आहे 18 प्रकरण 12 प्रकरण चॅरिटेबलच्या वतीने की आपण ही जमीन खुशीने या ठिकाणी देवस्थानच्या अर्पण करावी. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं काळ आपले जागृत देवस्थान गेलं कुठलं मनातले विचार केले ते आपल्याला गावस्थांना कुठल्याही प्रकारची श्रद्धा आहे आणि भावना आहे. आणि ती गावाची जमीन आहे, ती देवाची जमीन आहे. त्यांनी खुशीन द्यावा. गावाचं देवाचं आणि भावाचं कधी खाऊ नये. तर त्यांनी खुशीने द्यावा आणि पुढारी राजकारणी पडू नये. आमचा एकच वादा, भैरवा नाथ साहेबाचा वादा. आज श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी माता आज आपल्या गावचं ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी माता यांच्या आशीर्वादाने या सासवड शहरामध्ये राहणारे आपण सर्वजण
मी फक्त एक 2-4 गोष्टी सांगणार आहे नाथसाहेबाच्या बद्दलच्या, त्या फक्त सांगून मी थांबणार आहे. हे देवस्थान आणि इथली जमिनीच्या बद्दलचं विचारायचं म्हणलं तर ह्याला पूर्वपारंपरेचा जरा एक थोडा इतिहास मी थोडा सांगू इच्छितो, तो थोडा ऐकावा अशी माझी इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं राजधानी करायचा विचार ठरवला होता. तेव्हापासून ह्या देवस्थानच्या ह्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचं वर्चस्व असणारं हे गाव आजही सगळ्या भोवताली पाहिलं तर ह्या जमिनी सर्व आपल्या सर्वांच्याच आहेत. या सासवड शहरामध्ये 18 पगड जाती राहत असताना प्रत्येक जण त्या काळामध्ये जरी कुठल्या जातीचं असलं तरी त्याचं सुतक या गावातील लोक एकमुखाने धरत होते. अशा गोविंदाने वागणारे हे सासवड गाव. या सासवड गावामध्ये ज्यावेळेस या गावच्या रचनेमध्ये काही गोष्टी करायच्या असतील त्यावेळेस ड्युटी बुतलीचं नाव दिलं गेलं. त्यांनी गावाची देवबत्ती होत होती. चोळी बांगडीच्या नावाखाली या गावातील येणाऱ्या महिलांचं आणि त्यांचं संगोपन करायचं, त्यांचं हे करायचं अशा पद्धतीने केलं होतं. आणि देवस्थानची जमीन कशा पद्धतीने दिली गेली शाहू महाराजांनी त्याचा इतिहास असा आहे की ज्यावेळेस सासवड शहरामध्ये या सासवडला सर्व जातीची लोक राहत असताना टकले हे गावामध्ये नव्हते. त्यांचं इथं वास्तव्य काही नव्हतं. हे ज्यावेळेस फलटणच्या तिकडून इथं शेती करायला यायचे आणि ते शेती करायला आल्यानंतर इथं राहत होते. शेती केली की परत जायची. त्या काळामध्ये ही जमीन गावातल्या लोकांनी शेती केल्यानंतर इथं राहत असताना त्यांना ही जमीन 8 एकर दिली. त्यांनी काय करायचं, देवस्थानचा सगळा खर्च करायचा, गुरव समाजातली काही रक्कम द्यायची आणि आपल्या गावाच्या विकासासाठी त्यातलं काही रक्कम वापरायची अशा पद्धतीने हे ठरलं होतं. हे ठरल्यानंतर मधल्या काळामध्ये ही जमीन वापरत असताना त्यांनी त्या जमिनीचे काही काळ पैसे दिले. नंतर 2 पिढ्यापासून त्यांनी पैसे द्यायचं बंद केलं आणि त्याची वेळ अशी आली की ती जमीन काही काळाने त्यांच्या नावावर जाईल अशी कुळकायद्याने परिस्थिती निर्माण झाली. पण नाथसाहेब स्वतः जागृत असल्यामुळं त्यांनी काय केलं, या जमिनीची ऑर्डर मला 2004 साली ताब्याची ऑर्डर आणली. आपण ताब्याची ऑर्डर आणल्यानंतर ते माझ्या घरी आले. त्यांना चिंतामणी जोशींना सांगितलं की ही ऑर्डर लगेचच्या लगेच करायची, हे देवस्थानची जमीन आहे. आणि ती ताब्याची ऑर्डर झाल्यानंतर माझ्या घरी आले, माझ्या घरी बसले, 2 तास चर्चा केली. त्यांना मी एक सांगितलं, तुमचं उतावरल्यावरलं नाव काढायचं आणि जमीन ही देवस्थानच्या नावावर राहील आणि हे सगळ्या गावकऱ्यांच्या विचाराने तुम्ही देवस्थानला आणि गुरव समाजाला काय देऊन ही जमीन मोकळी करायची अशा पद्धतीचं बोललो. ते म्हणले हे असं होणार नाही, हे चुकीचं आहे. अशा प्रकारचं बरंच बोलल्यानंतर ती ऑर्डर झाली. ऑर्डरच्या नंतर ती हायकोर्टापर्यंत गेले. सगळं काय झालं, परत 8-9 वर्ष ती थांबलं गेलं. आता मधल्या काळामध्ये राजू असं सगळेजण मला म्हणले की तो जो कमिशनर आहे, कमिशनर कुठलाच कागदपत्रापैकी ऐकून घ्यायना. आम्ही बोलायला लागलो तो फाईल उचकुटून द्यायना, फाईलच्या बद्दल विषय घ्यायचे झाले तर बोलून द्यायना. त्यामध्ये तालुक्यातल्या 2 व्यक्तींनी मदत केली. त्या व्यक्तींनी मदत केल्यानंतर त्या आयुक्तांनी ह्यांना त्रास दिला. हे आले म्हणले की महेशराव असा प्रकार घडतोय अजून, म्हणले यामध्ये काही होत नाही, त्यांची ताकद एवढी प्रबळ आहे, त्यांच्या कुठल्याही गोष्टीला काय होणार नाही. आयुक्ताकडून ती केस ज्यांनी त्यात मदत केली ते ह्या देवस्थानच्या देवळामध्ये आले. नाथसाहेबांनी त्यांना बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर अंगावर काटा येईल अशा पद्धतीची गोष्ट घडली. ज्यांनी मदत केली आणि जो जमीन करतो तो त्या नाथसाहेबांच्या पुढे उभा होता. त्यावेळेस आपल्या गुरव समाजाच्या लोकांनी आरती केली आणि त्यावेळेस सांगितलं की यांच्या मंडळी इथं उभे राहतात, आज त्यांना मदत करायची अशा पद्धतीची त्यांनी बोलणं केलं. तर ते म्हणले काय मदत करणार, खाणारा चोर इथे आणि मदत करणारा बी चोर इथे. तेवढ्या ह्याच्यात ते उड्या मारून दोघंही पळून गेले. ही घटना स्वतः नाथसाहेबांनी केली. त्यानंतरचा आत्ताचा प्रकार असा झाला की आपण आज सगळे गावकरी एक झालेत. यामध्ये मी कारभारींना बी एक मनापासून आणि ट्रस्टीला मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. कारण यामध्ये उघडं होऊन कोण पडणारं नसतं. ते उघडं होऊन पडण्याचे काम हे ट्रस्टी आणि कारभारी आपण सर्वांनी केलं. त्याबद्दल मला एक मनापासून कौतुक वाटतंय. परवा दिवशीची तारीख ही आपली शेवटची होती. ह्या तारखेला त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी
6 वाजेपर्यंत सगळ्या गावकऱ्यांना नेला, त्यांना वेठीच धरलं. पण गावकरी ज्यावेळेस उठून तहसीलदाराच्या म्हणजे त्यांनी आपल्या हक्कासाठी ज्यावेळेस उठाव केला त्यावेळेस तहसीलदाराला कळालं की हे कुठेतरी अवघड परिस्थितीचं आहे. त्यामुळं आपण ज्या नाथसाहेबाच्या भूमीमध्ये राहतो त्या नाथसाहेबाच्या भूमीमध्ये ही जमीन काढायसाठी आपण सगळ्यांनी एकमुखाने जर वज्रवट केली तर त्यांना ही जमीन दिलेली आहे ती काय आपल्याला खायला दिली होती. आणि ती बी कशासाठी दिली की तुम्ही ज्यावेळेस आला त्यावेळेस तुम्हाला अन्न पाणी नव्हतं. आज सासवडमध्ये आम्ही स्थानिक लोक कमकुवत झालोय. तुम्हाला 6 गुंठे तिथं झालं, राहतं घर झालं, देवानी नगरसेवक केलं, बायको नगरसेवक केली, मुलगा केला, उपनगराध्यक्ष झालं, मार्केट कमिटीला सभापती झालं, राजवैभवी तुम्हाला नेतृत्व दिलं, तरी त्या देवस्थानला तुम्ही अशा पद्धतीने वागवताय. माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी आत्ता इथं येऊन ती जमीन सहजपणे सोडून द्यावी. त्यातला एकही गुंठा त्यांना द्यायचं काही कारण नाही, कारण ही देवस्थानची जमीन आहे, ही देवस्थानलाच राहिली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका मागतो आणि थांबतो. भैरवनाथ ट्रस्ट यांचे प्रथमतः मी अभिनंदन करतो. हॅलो ऐका डॉक्टर, बरं का डॉक्टर, मी ज्यावेळेला लग्नाच्या अगोदर ऊस खांदीत होतो त्यावेळेला दत्तोबा टकले आमच्या मागं उभं राहत होता. तर ते मला स्वतः म्हणायचे हे भैरवाचे जमेल आहे, अजिबात लबाडी करायचे नाही, चांगले खांदायचे, चांगले करायचे. आम्ही चांगलं व्यवस्थित म्हणजे त्यांच्या तोंडातले शब्द येते. त्यानंतर मी ट्रॅक्टर ड्रायव्हर झालो. ती जमीन मी सगळे 8 एकर नांगरलेली. त्यावेळेला मी त्यांनी सांगितलं, त्यांचा मोठा मुलगा होता, म्हणला ही भैरवाची जमीन आहे त्यामुळे चांगलं काम कर. मी कडक कोपरा सगळा काढून दिला. असे स्पष्ट बोलणारी लोक सुद्धा आता जर असं त्रास देत असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे गावाशिवाय होणार नाही. गावानेच भाग घेतला पाहिजे, एक खांब रावलाच पाहिजे आणि स्वतः उभं राहून तिथं करावं लागेल. हे वैयक्तिक एक आणि दोघांचं काम नाही, सगळं गावाने उभं राहावं लागले. आणि आता उत्तम बावली सांगितलं ना, तुकाराम महाराजांनी सांगून गेलेलं आहे देवाचं भावाचं गावाचं खाऊ नाही आणि खाल्लं तर ते परापत त्याची पुरं होत नाही. ती त्याकरता सगळ्यांनी एकमुखाने कुठलाही राजकीय स्टंट न करता, जातीवाद न करता फक्त भैरवाडवाड्यापर्यंत समोर ठेवा आणि ती जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न करा. कुठं कुणाला भेटायचं कसं करायचं जरा तज्ज्ञ माणसाकडून वकिलाकडून सल्ला घेऊन घे करा. किंवा दुसरा पर्याय अजून समझोता करेल प्रेमाने आपण त्यांच्याकडे जाऊ की काही करून आम्हाला जमीन नाही तसं नाही, ऐकून घ्या, आम्हाला जमीन तुमची परत द्या किंवा ताबा घ्यायचा, ताबा घ्यायचा. जायचं कुठं? ताबा घ्यायचा, ताबा. कोणाकडे जायचं नाही, उठायचं आणि ताबा घ्यायचा. पण भाऊ आपण भैरवाचं काम करतोय. आपली भैरवाची जमीन 60 वर्ष खाल्लेली, त्यांनी पहिला मागचा हिशोब द्यावा आणि मग तिकडे आपण जायचं. पहिले खाल्लेले हिशोब ते आपण वर्गणी भरतो, 10,000 रुपये लोकांच्या आपण बांधून घेतो. कशा करता घेतो? देवासाठी घेतो ना. 60 वर्षाचा त्यांनी पहिला हिशोब द्या. तर आपण त्यांच्याकडे जायचं का मिटिंगला? देवाची जमीन खाऊन त्यांच्याकडे जायचं, अजून त्यांचं मत वाढवायचं. आपण भाऊ आपण एवढी गावकरी माणसं आहेत, आपली 2 माणसं असली तरी आपण सगळ्याला बारी पडणारी आहे. आणि देवाचं जमीन खात्यात नाही ऐका काय लेटर देऊन बोलावलं होतं भाऊ. आपण इतकी शांत बसले भाऊ. आम्ही काय खेडेगावात फिरतो भाऊ, चौकात बसते लोक 50-50 लाख रुपये गोळा करतात. देवाची जमीन ती खात्यात, आपण त्यांच्या जायचं, त्यांचं मत वाढवायचं. आमचा परवा हिशोब झालेला पहिला आमचा खर्च 60 वर्षाचा द्या तुम्ही. जुना खर्च 50-60 लाख रुपये गुरुवांना मिळतात. गुरुवांची बायका पोरांनी जाडी लोट एवढी सेवा करतात. आपण येतो पाया पडतो, डॉक्टर साहेब 1 रुपये त्यात टाकत नाही. त्या कुटुंबाने कुठे जायचं? अहो आपलं सरदार जगतापांचं गाव आहे भाऊ. अंगाव काटा येतो आपल्याला. बहिणी पाहिले की कोण म्हणलं ना आम्हाला हे नाही ते नाही, आमच्या अन्याय होतो. आपण कोणाच्या अन्याय झाल्यावर गाडी घ्यायची? आपल्या प्रॉपर्टी करतो आपण दिल्लीला जातो. ह्यांच्याकरता कोण लढणार? डॉक्टरांनी सांगितलंय ना, अर्ज मोजणीचा अर्ज द्यायचा, मोजायला द्यायचं, हे काम योग्य. हे आपल्याला शोध नाही का? मीटिंग लावायची नाही, काय नाही.
तर आपण हे काम करायचं. पहिला मागचा हिशोब घ्यायचा 60 वर्षाचा. रुपयावर तरी फाडतो आपण लोनाची पावती. पुस्तक झालं की तुमची लेट आली म्हणतात. तोंड बघून सगळीकडे कामं चालले तर नुसते आपण बॅनरला फोटो लावायचे. ट्रस्ट कशा करता जायचं. पहिली ही मेन कामं झाली पाहिजेत आणि मग पुढे जायचं आपण. तशी कामाला नुसती लोक लावली लवकर येणारी डॉक्टर नाही मंडळी. खरं काम करणारी देवाला थोडी लोक. आणि इथं भांडायला जायचं नाही. तुम्ही शब्द बोलले प्रत्येकाने एक खांब लावायचा. तुमच्या जमिनीवर कुणी ताबा गेला असं आपण दिल्लीला जातो. आता ह्यांच्याकरता कुणी जायचं. बरं कुटुंबात उभी झाली म्हणजे ह्याची व्यवस्था सोडून द्यायची का आपण. ते जमणार नाही. आपल्याला नाथ साहेबाच्या कुठेतरी भाऊ तुम्ही आमच्यापेक्षा मोठी माणसं आहे. तुम्ही पुढे चला. आम्ही आहे ना हे काम करायला. तुम्ही काही काळजी करू नका. आपण मोजणीचा अर्ज देऊन ताबा घ्यायला जाऊ तर निवेदन सगळं राहू द्या. सगळ्यांनी यायचं. गावापेक्षा कोण मोठं नाही. नाथ साहेबाचा हॅलो. बोलायचं काय नाही. हा विषय अरे हा विषय काय आतापर्यंत केस कोण करतोय. गुरु घ्यायच्यात. ट्रस्टीला सातबाऱ्यावर नाव आहे. त्या नावाने तुमची ट्रस्ट नाही. तुम्हाला केस सुद्धा करता येत नाही. तर पहिली ट्रस्ट त्या नावाने करावं लागेल जे सातबाऱ्यावर नाव येत्या. आणि मग बाकीचा उद्योग करावा लागते. आणि असंच जाऊन कुठे बी घामरावा याला काही अर्थ नाही. आपण होणार काय त्यात. अटक होऊन नाही. तर आपल्या ट्रस्ट साठी ट्रस्ट आता काय करा तुम्ही. आता माझा का हो का ट्रस्टीचं काय का करा. गुरुवंशावान त्यांच्यावर जर केस करायची असेल. आता डॉक्टर काय म्हणले गुरु काढायचे आणि सगळीच काढायची. हा गुरुवंशी जर काढायची असेल तर तुम्हाला जे सातबारा नाव आहे त्या नावाने ट्रस्ट करावं लागेल आणि मग त्या ट्रस्टने बांधावं लागेल. नाही आपण जी बोलतो ना. नाना एक मिनिट आहे का. नाना देवाची जमीन आहे. त्यांनी द्यायची असती ना. एक मिनिट आहे का ना. आपल्याला ही देवाची जमीन आहे. आपण ऐका कायदा टाकून ठेवा. 60 वर्ष तुम्ही रुपये नाही दिला. ऐका ना ठीक आहे. आम्ही म्हणतो गावाची जमीन बांधतो. दोन मिनिटं नाना. मुद्दा दिसला बाबा की आपल्या गावाकडचा प्रश्न नाथसाहेबांचं मंदिर प्रथम का. हे गावाचे कोतवाल नाथसाहेबांची पांढरी. आणि याच्यामध्ये आपल्याला विषय कळला की बाबा आपली जमीन नाथसाहेबांची जी ड्युटी उरलीसाठी दिली गेलेली ती आपल्या ताब्यात नाही. या गावाच्या प्रश्नांचा फरक हा आपल्याला पडतो ग्रामस्थांना. इतरांना कोणाला फरक पडणार नाही. तर मला सांगायचं एवढंच की स्वतः कब्जेदार सदरी भैरवनाथ देवाचं नाव असताना जर आपल्याला देवाच्या बांधावर उभं राहून सांगता येत नसेल की हे क्षेत्र माझ्या देवाचे तर आपण काही करू गाजवू शकत नाही. माझं एकच म्हणणं आहे आपण ग्रामस्थांनी खूप भूमिका घ्यावी. इतर अधिकाराची नावं कमी करून आपण ताब्याला जावं. ताबा हा एकच आपला मुद्दा असू शकतो. इतर हे देवाचे बरोबर ना. हे कोण कुणाला मागायला जाणार. आपण जे देवाचे आहे ते देवाचंच आहे ना. कुणाला कशाला मागायला जायचं नाही. आणि माझं एकच म्हणणं आहे अशा अनेक समस्या आपल्या गावापुढे वाढून उठवलेल्या आहेत. ज्या आपल्याला खेळतायत आणि तुमच्यात यायला वेळ लागणार नाही. आज माझा मुलगा आहे. अजून मित्रांची मुलं असतील. पण गावापुढे असंख्य प्रश्न इथं उपस्थित आहेत. यासाठी ज्येष्ठांची गरज आहे. आणि ज्येष्ठांनी याच्यामध्ये न्यायिक भूमिका घ्यावी. ज्येष्ठांनी दिल्यासारखं वाटलं पाहिजे. लहानांना घेतल्यासारखं वाटलं पाहिजे. एवढीच अपेक्षा मी नाथसाहेबांच्या चरणी व्यक्त करतो. आणि मी नाथसाहेबांचं एक सांगतो. अशा मुलाचं एकमेरीच्या रागाने आणि असं कुणाला बोलू नका. अंगावर जाऊ नका. आपल्याला ते एकाच आहे आपलं सगळे जण यांची लेकरं त्यांना माहिती आहे. त्या दत्तोबा टकलेंना एक भाऊ होता बाळा टकले. त्याला ज्यावेळेस आपली एकूण कायद्यात जमीन जायची होती. कायद्याचा विषय नाही घेत पण एक सांगतो मुद्दा. त्यावेळेस
तो 12% 40 साली ज्यावेळेस सरकारने कायदा आणला त्यावेळेस हा 12% यांनी त्याला परागंदा केलेला आहे. त्यामुळं तिथं 12% हा 40च्या अगोदर होता. पुढं 6 वर्ष कुणाचं नाव नव्हतं कारण 9% हे 12 वर्षाचे होते. त्यामुळं सज्ञ झाल्याशिवाय त्याचं नाव लागत नव्हतं. त्यामुळे पूर्ण कायदा हा विषय बसत नव्हता. पण 57 साली आपल्या पूर्वजांनी पूर्ण कायद्याला विरोध म्हणून कायदा दिला होता. तो एक आपल्याकडे पुरावा आहे. म्हणजे हा एक महत्वाचा विषय. तिसरी गोष्ट 2004 सालानंतर आपण ज्यावेळेस ऑर्डर आणली त्यानंतर त्यांच्यातल्या काही नातेवाईकांनी काही लोकांनी त्यांचे कागदपत्र गहाळ केले. आमचं सरकारला एक विनंती आहे की जर उद्याच्याला चुकीच्या पद्धतीने निर्णय द्यायला लागले तर सगळं गाव बंद राहील एवढी सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. नाथसाहेबाचा सर्व ग्रामस्थांना संजय टिळेकर कैलासवासी आदरणीय सासवड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष दगडोबा सोपानराव उर्फ मामा टिळेकरांचा नातू आहे. त्यांच्या काळापासून आम्ही लहान असतापासून ऐकत आलेलं आहे. भैरवनाथाची आपली जी जमीन आहे जी आपल्या सर्व गुरु बांधव करता त्यांच्या म्हणजे जिला आपण सर्वजण गुरु की म्हणतो अशा पद्धतीची जमीन ती पहिल्यापासून देवस्थानच्या नावावर होती. त्याच्यानंतरचा विषय ती काही आपल्याच समाजातील काही लोकांना गुरु समाजाला वहिवाट करता येईल म्हणून ती त्यांना करण्यासाठी दिली. जे आपण अर्धन पद्धतीने देतो किंवा खंडादी देतो त्या पद्धतीने थोड्या सुरुवातीच्या वर्षामध्ये त्यांना काय पोती 2 पोती दाणे दाखणे काय ते लोक देत असतील हे मला काय माहित नाही. परंतु जो व्यक्ती एकतर त्यांनी गावाचं खाऊ नये भावाचं खाऊ नये आणि देवाचं तर त्याहून खाऊ नये असं आपले सगळे वाडवडील साधू संत म्हणून गेलेले. म्हणून संपूर्ण ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या नाथसाहेबांचा आता आपल्या सर्वांना आशीर्वाद आणि आदेश आलाय आणि त्याचा सर्वांनी कुणाच्याही मगरुरीला कशाला न जुमानता आपण सर्वांनी त्या जमिनीचा कोर्ट असू द्या कायदा असू द्या पण गावापुढे कुणाचं काही चालणार नाही. आपण सर्वांनी त्या जमिनीत पाय ठेवून त्याचा ताबा सर्वांगीण घ्यावा. कायद्याचं जर काय आपल्याला उद्या उभं करायची वेळ आली तर सर्वांनी त्याला ताकदीने उभं राहावं हीच माझी नम्र विनंती. हॅलो, आपण हे नाथसाहेबाच्या कृपेने जी आजची ग्रामसभा बोलवलेली त्या ग्रामसभेचं उद्दिष्ट एकच आहे की जेणेकरून आपल्याला साम दाम दंड भेद या तिन्ही गोष्टीचा अवलंब करून आपल्याला त्या जमिनीवर ताबा हा घ्यायलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे. आणि संपूर्ण गावाने याच्यासाठी नाथसाहेबांसाठी म्हणलं तरी एकत्र यायचंय. कोणी कुणाची उनी तुनी काढत बसायचं नाही आणि सरळ साध्या पद्धतीने ही जमीन आपण आहे ना ताबा करून ताब्यात घेणे एकच त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. आणि आता ती वेळ आलेली आहे. 100 वर्ष गाव झोपलं होतं, 100 वर्ष गाव झोपलं होतं पण आता सर्वांना संधी आली आहे. नाथसाहेबांच्या आशीर्वादांनी तुम्हाला आदेशच आलाय तर सगळ्यांनी मिळून आता याला सहकार्य करायचं. कुणी कुणाची उनीधनी काढायची नाही आणि जमीन आपल्याला ताब्यात घ्यायची. सर्वांना फक्त एक माहितीसाठी मी इथं उभा राहिलोय. माझं नाव आहे दीपक आगवणे. हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं मी तुमच्या इथं म्हणजे आपल्या इथं उभा राहिलेलो आहे देवाच्या दरबारात. तुम्हाला फक्त एक आश्वस्त करायला आलेलो आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं शिर्डीला आपल्या ना मंदिरांच्या देवस्थानांची एक अधिवेशन झालं. त्याच्यामध्ये भैरवनाथ देवस्थानाचे पण सचिन वडणे असतील किंवा आपले राजाभाऊ असतील मोहन काका असतील आले होते. आपल्या पुरंदर तालुक्यातल्या वीर देवस्थान परत आपलं जेजुरी देवस्थान असेल बोपगावचं आपलं कानिपनाथ आहे परत त्याच्यानंतर ना इथलं आपलं जे महादेवाचं जे मंदिर आहे भुलेश्वर आहे सगळे आले होते. या नवरात्रीमध्ये न्याय आणि विधी राज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब यांच्या बरोबर आपली बैठक झाली. देवस्थानाच्या जमिनी देवस्थानाला परत मिळाव्यात यासाठी ते लवकरच अध्यादेश काढतायत. अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट हा कायदा लवकर पास होतोय आणि आपल्याला सरकारचं सुद्धा पाठबळ आहे. तालुका लेवलला जिल्हा लेवलला जर काही अधिकारी किंवा काही मध्यस्थी करून
कुणी काहीतरी त्याच्यात खोडा घालत असेल तर आपल्याला त्याच्याही विरोधामध्ये तक्रार करून न्यायिक पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं तिथं विरोध करून तक्रार दाखल केली तर आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळणार आहे. आणि आज नाथबाबांच्या मध्ये भैरवनाथांच्या दरबारात उभं राहून तुम्हाला एक आश्वस्त करण्यासाठी इथं मी आलेलो आहे. विजय नाथबाबांच्या चरणाची असलेल्या आपल्या भावभक्तीचाच होणार आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या ज्या जमिनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, आई जिजाऊसाहेब असतील किंवा आपल्या ना जसं जेजुरी गडाला अहिल्याबाई होळकर असतील, ह्यांनी ज्या जमिनी देवस्थानाला दिल्या त्या देवस्थानाच्या जमिनीमधून त्या देवस्थानाचा कारभार चालावा, अन्नछत्र चालावं, उत्सव चालावेत, ह्यासाठी त्या जमिनी होत्या आणि त्या जमिनी आपल्याला संघटित. आणि मला खरोखर खूप आनंद वाटतोय की आज आपलं गाव एकत्र झालेलं आहे आणि हे एकत्र येण्यासाठी सुद्धा त्या नाथबाबांची भावभक्ती आपल्या अंतःकरणात आहे. म्हणून आपण इथे जमलेलो आहोत आणि सरकार लवकरच आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करत आहे आणि आपला विजय होणार आहे. त्यामुळे मनामध्ये कुठल्याही प्रकारची द्वेषभावना मत्सर सगळं बाजूला ठेवून आपण संघटित होऊयात. आणि आता जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं किंवा सगळ्यांनी सांगितलं, हे आपला हक्क आहे, आपल्या देवाचा हक्क आहे. त्याच्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आणि आपण आलोय आणि आपल्याला लवकर ह्याच्यामध्ये यश मिळणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. आपण आज भैरवनाथ देवस्थानची गोष्ट आपण हे केली, ती ताबा मिळाल्यानंतर आपल्याकडे बरेचसे देवस्थान आहेत, पण त्या देवस्थानची जागा इतर सहकार मोजून आता हे आपल्या ग्रामस्थांनी उभे राहायला पाहिजे आणि ही माहिती आपल्याला पारंपरिक पद्धतीने मिळाली पाहिजे. जर एक देवस्थान आपण त्याला ताबा मिळवला तर बाकीच्या देवस्थानचे पण काही ताबे आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. नाथसाहेबांचा चांग बोले. सासवडचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ, आई योगेश्वरी माता श्री काळ भैरवनाथ. सासवडचे सर्व ग्रामस्थ, जास्त वेळ घेणार नाही. आता श्यामरावदादा जगताप आणि राजाभाऊ जगताप सल्लागार दोघं मेन रोडनी वरन येत होते. मेन रोडला मी उभा होतो आणि रस्त्यात बबनराव टकलेंचे चिरंजीव राजेंद्र टकले रस्त्यात माझ्याशी बोलत होते. त्यांनी मला बी बघितलं बोलताना. तर बोलता बोलता मला त्यांच्या तोंडात शब्द असा आला, अरे आमच्या मागे जरा दुपटणं लागलं. म्हणलं तुमच्या मागे दुपटणं नाही लागलं, देवस्थानची जमीन सोडायची एवढाच फक्त तुम्हाला नाथसाहेबांचा निरोप देतो म्हणलं मी. काय त्याच्यामुळे जास्त काय बोलण्यापेक्षा आपली देवस्थानच्या जमिनीसाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं. त्यांना नाथसाहेब सद्बुद्धी देईल, त्यांनी ती मोकळ्या मनाने सोडावी, नाही तर गाव सोडून घेणारच 100%. आणि त्यांनी अर्ज करावे. शूटिंग चालू आहे, माईक चालू आहे म्हणून मुद्दामून बोलतोय की जशी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचं एकट्याचं नाव होतं ना उतार्यावर, तसं तेवढंच नाव राहावं आणि त्यांनीच अर्ज करावा की बाबा ही देवस्थानची जमीन आहे, ही देवस्थानच्या जमिनीतनं आमची नावं वगळावी, अशी सद्बुद्धी त्यांना काळ भैरवनाथांनी द्यावी. आणि येणाऱ्या लक्ष्मीपूजन दिवशी आणि येत्या रविवारी आपल्या सर्व ग्रामस्थांनी मिळून आपली जमीन सुटावी म्हणून पहिला अभिषेक आता पहिला आपल्याला ह्या कामासाठी करायचा आहे. ते काम पूर्ण होतपर्यंत इथनं कोणी हलायचं नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो. श्री काळ भैरवनाथ यांचे चरणी नमस्कार करून मी ठिकाणी थोडासा खुलासा करू इच्छितो की आमच्या गोरव समाजाविषयी ग्रामस्थांनी कधी संशय घेऊ नको. संशय घेण्याचं कारण नाही. 2003 सालापासून मी भैरवगड कुटुंबाचा जो ट्रस्ट आहे त्याचा अध्यक्ष आहे. 2012 पासून मी जवळजवळ आज 12 वर्ष या कोर्टात हेलपाटे मारतोय. त्यामुळं आपल्या देवाच्या जमिनीचं रक्षण व्हावं यासाठीच आम्ही हेलपाटे मारतोय. त्यामुळे आमच्याविषयी शंका घेण्याचं काही कारण नाहीये. उलट आम्ही काळ भैरवनाथ ट्रस्टला जेव्हा अर्ज दिला की आता हा लढा आम्हाला रेटवत नाहीये, हा लढा तुम्ही तुमच्या हातात घ्या असं आम्ही ग्रामस्थांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आमच्याविषयी संशय घ्यायचं काही कारण नाहीये. हाच खुलासा मला करायचा आहे. आता आपल्याला डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने मोजणीला अर्ज द्यायचा आणि मोजणी संघ ताबा घ्यायला जायचं.
त्याचं फक्त निवेदन दिल्यानंतर बाकी काही करायचं नाही. उद्या तारखेला मोजणीला अर्ज देऊ. उद्याची तारीख उरवली की मोजणी सगळं ताबा घ्यायला जायचं गावाने. आणि उद्या तारीख आहे आपली 17 तारखेला. सगळ्यांनी तारखेला यायचं आणि निवेदन द्यायला तहसीलदार कचेरीत जायचे. सगळ्यांनी निवेदन द्यायला यायचं तहसीलदार कचेरीत. मी माझ्या ओळख करून देतो. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. महादेवराजी शिवजगताप यांचा फडतो. महादेवराजी शिवजगताप यांचा फडतो. नारायण महादेवराव जगताप, गणपती महादेवराव जगताप यांचा नातू व दीपक महाराज जगताप यांचा मुलगा नाहीगाव. महादेवराव विष्णू जगताप गाव नाही यांचा परतूर व नारायण माधवराव जगताप व गणपत माधवराव जगताप यांचा नातू आणि दीपक नारायण जगताप यांचा मुलगा गाव नाही बेळगावले. जर आता डॉक्टर म्हटले जर आपल्याला ताबा घ्यायचा तर सुरुवात आमच्या नागरिकांकडं पहिला फोन आमचा. सुरुवात आली करतो पहिला फोन आमचा लावतो. जर काय आलं येऊ द्या आमच्या आम्हाला काहीच अडचण. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. काही ग्रामस्थांचं असं म्हणणं आलंय की मोजणी करून प्रायव्हेट मोजणी करायची 1-2 तासात होती. सरकारी मोजणी त्या कबरतवर ज्यावेळेस आपला ताबा येईल त्यावेळेस आपण सरकारी मोजणी करू. आता प्रायव्हेट मोजणी आपली 2 तासात होऊ शकते. प्रायव्हेट मोजणी करून लगेच प्रत्येकाने ताबा घ्यायला जायचं. एक पोल लावायचा किंवा प्रत्येक ग्रामस्थांनी तिथं यायचं आणि प्रायव्हेट मोजणी करायची. आता सरकारी मोजणी 100% करू आपण. करावीच लागणार.
शिष्टमंडळ आहे ना ते थांबा निवेदन कुठे पण भाऊ पलीकडे श्री काळ भैरव सर ओके सर सर इकडे एक मिनिट सर काय झालेलं आहे बरेच दिवस नाही या गोष्टीचा फॉलोअप करतोय. गुरव पूर्वीच्या काळी म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास सगळा दिलेला आहे. छत्रपती महाराजांच्या काळामध्ये हे गुरव समाजाला देवाची देखभाल आणि याची करण्यासाठी जागा दिली. त्याचा इतिहास सगळा आहे. मधल्या काळामध्ये 1965ला त्या ठिकाणी निर्णय झाला होता महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा की ही जागा आहे ना पूर्व देवस्थानची जागा आहे, ती देवस्थानची जागा काही देवस्थानला परत देऊ नये, म्हणजे देवस्थानला परत द्यावी आणि कुळाला त्याच्यावर कुळ लागू होत नाही म्हणून. आणि त्याचा फेरफार पण तसा झाला होता. परंतु मधल्या काळामध्ये काय झालं की देवस्थानच्या माध्यमातून किंवा आपले जे ही गुरव समाजाच्या माध्यमातून त्याच्याबाबतचा फॉलोअप झाला नाही आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ते प्रदर्शन घेतलं गेलेलं आहे. तर आमचं सगळ्यांचं मागणी काय, आज काय झालं ग्रामस्थांचा प्रचंड रोष याच्यावरती आपल्याकडे हिअरिंग पण चालू होतं. हा विषयही आला नसता. विषय यायचं कारण असं आहे की 32 अंतर्गत ही जागा पूर्णपणे त्यांच्या मालकीतून व्हावी म्हणूनसाठी आता त्यांनी अर्ज दाखल केला. तो चुकीच्या पद्धतीने केला गेला. तो प्रांतांच्याकडे आला, प्रांतांच्याकडून आपल्याकडे परत फेर चौकशीसाठी आला. आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की तुम्ही पूर्वीच्या काळी कुळ राहिला, आज तुम्ही मालक व्हायला निघाले देवस्थानचे. देवस्थानचा मालक कोणी होऊ शकत नाही. देवस्थान हे गावाचं आहे, देवाचं आहे आणि त्याच्याबरोबर जो गुरव समाज जो कायमस्वरूपी देवस्थानच्या मंदिराची देखभाल त्या त्या ठिकाणी करतो. त्यांचा पहिला अधिकार हा त्या जमिनीवरती आहे देवाच्या नंतर, देवस्थानच्या नंतर. आणि तसं सरकारने कायदाही केलेला आहे. त्यामुळे काय झालं की रोष प्रचंड प्रमाणामध्ये वाढला आणि थोडक्यात म्हणजे ना सर की टेक्निकल बेसिसवरती आणि प्रशासकीय लेवलवरती ह्या गोष्टी आणि ह्या प्रक्रियेतनं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढवल्या गेल्या. म्हणजे आपल्यापर्यंत येणं, त्याला 32 लावणं, त्याची चौकशी करणं, त्वरेने त्याच्याबाबतचा निर्णय घेणं, तारखा लगेचच्या लगेच पडणं, ऐकून न घेणं, ह्याच्यामुळे काय झालं की गावातला जो सर्वसामान्य माणूस आहे, आज देवस्थानमध्ये एकूण 55 ट्रस्टी आहेत. म्हणजे आजपर्यंत आम्ही ट्रस्टींना जरी म्हटलं तरी 55 ट्रस्टी आहेत. प्रत्येक समाजाचा, प्रत्येक भावकीतल्या पेट्यातला हा ट्रस्टी आहे आणि ट्रस्टीचं काम आहे ना आमचं काम फक्त देवस्थानची देखभाल करणं, यात्रा जत्रा त्याच्या ठिकाणी आम्ही सगळं नियोजन करत असतो. गावाच्या मंदिराची जी देखभाल आहे म्हणजे देवस्थानच्या मंदिराची देखभाल ही गुरव समाज करत असतो. अशाप्रमाणे साधर्म्याने ही आपली जी हिंदू धर्माची वंश परंपरा आहे
ती सातत्याने चालवली जाते. आज जर ह्याच्यावरती अशा प्रकारे अतिक्रमण येते तर आम्ही 2च निवेदनं आपल्याला दिलेली आहेत. एक त्याच्यामध्ये की 1965ला जो 1965 की 66ला जो निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये ह्या देवस्थानावरती कूळ लागत नाही असं फेरफार पण आलं, त्याप्रमाणे ते सदर्व नाव कमी व्हावं. उद्या कोणी येणार देवस्थानवर क्लेम करू नये. आणि दुसरी म्हणजे सर आहे ना की त्या जागेची मोजणी करावी. सरकारी मोजणीसाठी आम्ही आज ॲप्लिकेशन करतोय आपल्या माध्यमातून. आपण आज तालुक्याचे प्रमुख आहात तहसीलदार म्हणून, आपणही मोजणी अधिकाऱ्यांना सांगावं जेणेकरून ना ग्रामस्थांचा रोष त्याच्यावरती ओढवणार नाही. हे देवस्थानची सगळ्यांची मागणी आहे आणि याच्यामध्ये सर्व जण आहेत ना सर शांततेच्या मार्गाने आणि सगळ्यांची भावना बिलकुल नाही आहे. परंतु आज काय झालं माहिती आहे का, लोक एकमेकांची जमीन बळकवतात, भाऊ भावाच्या बाबतीत हे करतोय. पण आज देवस्थानच्या बाबतीत जर असं होत असलं तर ते पूर्णपणे रिॲक्ट व्हायला लागले समाज माणसामध्ये. त्या केसमध्ये मला वाटतं गुरव समाज आणि जे कुळ आहेत टकले परिवार ते पार्टी आहेत. परंतु मूळतः ह्या जमिनीचे मालक जे आहेत ते देवस्थान आहे, देव आहेत. भैरवनाथ देवस्थान हे त्या ठिकाणी मालक आहेत. त्यामुळे ते पण पार्टी आहेत, पण त्यांनाही पार्टी करावं. आणि त्याच्यामध्ये सर काय झालं की अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ही जी कमिटी आहे त्याचं देखरेख करते सर. आम्ही कधी ना ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही, कारण देवस्थान ट्रस्टला कधी आम्हाला देवाची सेवा करायची, त्याच्यासाठी ग्रामस्थातला प्रत्येक परिवार आज देवाला पाया पडायला जाताना सुद्धा कुलधर्म कुलाचरण सगळ्या गोष्टी पाळणारी मंडळी आहेत. त्यामुळे जी जी जोडून द्या. काय ज्युडिशियल मॅटरमध्ये मी तुम्हाला कमेंट देऊ शकतो. मोजणीचा विषय जो आहे तो मोजणीचा अर्ज आम्ही रिस्तर देतो. आपल्याला विनंती काय करायची आहे, आपल्याकडे एक प्रोसिजर आहे ऑनलाईन मोजणीची. परंतु काय होतं काही वेळेस ना सर, जसं आपण विमानतळाच्या बाबतीत किंवा इतर बाबतींमध्ये प्राधान्यक्रमाने घेतो जनक्षोभ वाढू नये म्हणून, तसं आमची विनंती काय की जे काही लिगली व्हावं. आमचं कुणाचंही मत नाही की प्रायव्हेट मोजणी व्हावी म्हणून, लिगल पद्धतीने व्हावी एवढंच मत आहे. तुमचे डॉक्युमेंटेशन तुम्ही त्या केसला जोडा. ज्युडिशियल मॅटरमध्ये कुठलाही माणूस तुम्हाला कमेंट नाही. आणि आम्ही आपल्याला आहे ना त्याप्रमाणे रिसर आहे ना, आपण जसं म्हटलं तर विधी तज्ज्ञांची आम्ही देवस्थानच्या वतीने माहिती घेऊ. गुरव समाजाने दिलेले आहेत त्यांची ॲडव्होकेट, देवस्थान पण ॲडव्होकेट देतील आणि त्याप्रमाणे आपल्याला सगळी सविस्तर माहिती आम्ही त्या ठिकाणी देतो. जी जी कोणाला एक एक जणच बोला बरं का. सरांनी जे बोललं त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर पहिली गोष्ट आम्ही सांगतो की आता ह्या म्हणजे आता आमदार साहेबांनी सांगितले सगळे मुद्दे बरोबर आहेत. आणि त्या मुद्द्याप्रमाणे एक सांगायचं 2005 तारखेपासून ताब्याची ऑर्डर आपल्याला मिळाली होती चिंतामणी जोशीच्याकडून. तिसरी गोष्ट आपल्या खात्यातच काही अधिकारी कामाला आहेत, त्यांचे नातलं गेले, त्यांनी बऱ्याच रेकॉर्डमधले कागदपत्र आमची गायब केलेली, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. परत तिसरी गोष्ट काय झाली, आयुक्तापासून गेले 1.5 वर्ष झालं ह्या आयुक्त कार्यालयापासून खालपर्यंत जी मानसिक त्रास देवस्थान आणि गुरु समाज आणि ट्रस्टीच्या लोकांना होत होता, त्यामध्ये तुमच्याकडे आज एवढा प्रक्षेप व्हायचं कारण असं आहे की ते म्हणले आता आमचं कुणी काय करू शकत नाही, ह्याची ऑर्डर आमची होणारच आहे. म्हणून गावामध्ये वातावरण बिघडलं. आणि आता लोकांचं काय म्हणणं आहे की साहेबांचं तुम्ही एक सांगा, जर उद्याच्याला असा काय प्रकार घडला तर कायमस्वरूपी गाव बंद होईल, अशा एक भूमिका लोकांची झाली. म्हणून आमदार साहेबांनी आणि ट्रस्टीने आता तुम्हाला एक सामोपचाराने सांगायसाठी आलो किंवा असा काय प्रकार नाहीये, त्याचं व्यवस्थितपणे, कारण ही मूळतः जागेवरती नावच त्याला देवस्थानचं आहे. आणि तिसरी गोष्ट त्यातला एक मुद्दा आहे, ज्यावेळेस कुळ कायदा लागू व्हायचा होता त्यावेळेस 1940 साली ज्या माणसाचं जमीन करत होता तो इथून आपल्या सासवड मध्ये टकले होते. न्यायाधिकरण म्हणून बसेल, कोर्टात बसेल, त्यावेळेस तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत मांडा आणि आर्ग्युमेंट करा. मी स्वतः पुजारी आहे. मी मंदिरामध्ये आमच्याकडे 3ही वेळेला देवाची पूजा होते आणि तीहीच देवाला गरम पाण्याने पूजा घातली जाते. मी साफसफाई करते, माझे मिस्टर असतात, माझे दीर असतात, आमचे सगळे भावकी तिथं मंदिरामध्ये उपलब्ध असते. जेवढे सणवार असतात
तेवढे सणवार व्यवस्थित देवाचे पारंपरिक पद्धतीने आम्ही पार पाडतो. त्याच्यात एकही रुपयाचं आम्हाला उत्पन्न नाही आहे. आत्ताची जी जमीन आत्तापर्यंतच्या त्यांनी कसली त्यांचं कुळ लावून घेतलं. माझी एवढीच विनंती आहे, त्यांनी स्वखुशीने अजूनही आणून द्यावी. त्याच्याकरता देवाकरता भांडू नये कुणी कोणासाठी. ते पण ग्रामस्थ आहे, मी पण ग्रामस्थ आहे. आणि आत्तापर्यंतचा जो आम्हालाही मानसिक त्रास झाला, त्यांनी सरळ स्वतः सरळ हाताने मागच्या हिशोबाची मदत करावी. ती देवासाठीच राहणार आहे. 60 वर्षाची मागची ती कोणासाठी कुणी कोणाच्या नावावर करणार नाहीये. धन्यवाद. एवढेच माझं. भैरवनाथ मंदिरामध्ये बरेच वक्ते बोलले. त्यात एक प्रमुख भूमिका बोलण्याची राहिली. गावातल्या जे वकील आहेत, वकील बार असोसिएशन, त्यांनी ह्या भैरवनाथ मंदिरची कुठल्याही प्रकारची ऑफिसवाल्यांची ही घेऊ नये, वकीलपत्र घेऊ नये. अन्यथा सासवडचे गुरव बांधव त्यांना देवळवाड्यामध्ये काही वेळापूर्वी ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये बोलण्याचं राहून गेलं. वकिलांनी देवस्थानचं जी शेतजमीन आहे ती विरोधकांचं वकीलपत्र घेऊ नये ही कळकळीची विनंती. नाहीतर अन्यथा गुरव त्यांना मंदिरात प्रवेश करून देणार नाही. धन्यवाद. बोलणार येत नाही पायरीवर बोलले मग आज श्री काळ भैरवनाथ देवस्थानतर्फे तहसीलदार विक्रम रुजपूत यांना तुम्ही निवेदन दिलेलं आहे. नेमकं कशा संदर्भातलं हे निवेदन? नाथसाहेबांचा चांगभली प्रथम नागरिक, सर्व गावकरी, तसेच संजय जगताप आमदार यांच्या सर्वांना उपस्थित राहिल्याबरोबर आभार. जे काही अनेक वर्ष आमच्या देवस्थानच्या जमिनीचा विषय चालला होता, त्या संदर्भात देवस्थानची जमीन 8 एकर असून त्या बाबतीत आम्हाला गुरुवांच्या रोजीरोटीकरता हा प्रश्न मुख्य असल्यामुळे ह्याच्याकरता आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिले. धन्यवाद. तहसीलदारांनी आपण निवेदन दिल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली किंवा हा जो मुद्दा आहे या बाबतीत काय आश्वासन दिलेलं आहे? खरं म्हणजे गेली अनेक वर्ष देवस्थान जमिनीचा कायदेशीर त्या ठिकाणी विवाद हा कोर्टामध्ये चालू होता. परंतु अचानकपणे जे कूळ लागलं होतं किंवा ज्यांनी कूळ लावलं होतं त्यांनी तो जमीन मालकी हक्काने मिळावी याच्यासाठी त्या ठिकाणी दावा दाखल केला आणि तो प्रांतांच्याकडून तहसीलदारांच्याकडे आला. एकूण प्रशासनाकडून कलेक्टर ऑफिसमधून प्रांत ऑफिसला, प्रांत ऑफिसमधून तहसीलदार ऑफिसला येत असताना घडामोडी एवढ्या झटपट झाल्या की सर्व गुरव समाज त्या ठिकाणी हादरून गेला. काही मंडळींनी गावामध्ये वेगवेगळ्या चौकामध्ये अफवाही पसरवल्या की आता जमीन आमची होणार आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की गावामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं, रोष निर्माण झाला. कारण ही जमीन जी आहे ती भैरवनाथ देवस्थानची जमीन आहे. ही शेकडो वर्षापूर्वी म्हणजे 300 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देवस्थानला दिली होती आणि देवस्थानच्या माध्यमातून जो गुरव समाज देवस्थानची देखभाल करतो त्यांनी त्या जमिनीचं उत्पन्न हे स्वतःसाठी त्या ठिकाणी घ्यायचं, अशा प्रकारची ती प्रक्रिया देवस्थानची ही मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्या ठिकाणी देवस्थानच्या जमिनींमध्ये ही प्रक्रिया आहे. मधल्या काळामध्ये शासनाने निर्णय घेतला की देवस्थानच्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कूळ कायदा लागू होत नाही. 1965च्या MRT काही ॲक्ट आहे 32 प्रमाणे त्या ठिकाणी फेरफारवरती स्पष्ट उल्लेख आहे. 1965 आणि 1977ला त्याप्रमाणे फेरफार झाला होता की त्याच्यामध्ये सदर जमीन ही देवस्थानची असल्यामुळे त्या जमिनीला कूळ लागत नाही आणि त्याच्या प्रकारचा फेरफार झाला. परंतु खरं म्हणजे गावातले ग्रामस्थ असतील
देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देवस्थान कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. या देवस्थान कमिटीमध्ये सासवड नगरीमधील प्रत्येक भावकीतील प्रत्येक समाजातील आणि प्रत्येक भावकीच्या पेठेमधील व्यक्ती त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आज गावातला प्रत्येक परिवार भैरवनाथाच्या देवस्थानला नतमस्तक व्हायला येते. त्यामुळे काय झालं की हा प्रश्न एखादं कोणी जर प्रशासनाला हातात घेऊन आम्ही काही करू शकतो असं म्हणत असेल आणि देवाच्या नावावरती स्वतःचं नाव कोणी लावायचा अधिकार करत असेल तर ते सगळ्या देवस्थानला आणि गुरव समाजासाठी सुद्धा हे अन्यायकारक आहे. त्यामुळे हा रोष सगळा उत्पन्न झाला आणि आज त्यामुळे देवस्थाननी आज ग्रामसभा घेतली होती. मला वाटते 2004 नंतर पाण्यासाठी एकदा ग्रामसभा झाली होती. त्यानंतर आज देवस्थानच्या जमिनीसाठी मला वाटते मला आठवते त्याप्रमाणे ही दुसरी ग्रामसभा ही सासवड नगरपालिकेमध्ये नगरीमध्ये त्या ठिकाणी झाली. आज या ग्रामसभेमध्ये एकमुखाने सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की देवस्थानची जमीन आहे त्याची पूर्णतः मालकी ही देवस्थानची राहावी, गुरव समाजाची त्या ठिकाणी राहावी. गुरव समाजाच्या माध्यमातून जी वंशपरंपरागत प्रक्रिया आहे त्याप्रमाणे तिथलं उत्पन्न त्या साधन हे त्या परिवाराला दिलेलं आहे त्याप्रमाणे ते राहावं हीच भूमिका होती. त्याच्यातून काय झालं की सातत्याने नवीन तारखा लगेचच्या लगेच तारखा दिल्या जात होत्या. गुरव समाजाला कुठेही त्या ठिकाणी स्टँड दिलं जात नव्हतं आणि म्हणूनसाठी देवस्थान आणि संपूर्ण ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आमचं मत एवढंच आहे. आज तहसीलदारांना आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्टला सांगितलं की बाबा देवस्थान ट्रस्टला सुद्धा पार्टी करून घ्यावं. ह्याच्यामध्ये जो 1965 निकाल आहे त्या निकालाप्रमाणे मूळ या जमिनीला लागत नाही. त्यामुळे त्याचा निर्णय घेऊन देवस्थानची जमीन देवस्थानला व्हावी. त्याच्यामध्ये मोजणीचं पत्रसुद्धा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. आज मोजणीचे पैसे आणि मोजणीचा अर्जसुद्धा देवस्थान ट्रस्टने सदर जमिनीचा दिलेला आहे. तहसीलदारांना ग्रामस्थांनी आणि देवस्थान ट्रस्टने अशी विनंती केलेली आहे की आपण मोजणी त्वरित करावी आणि मोजणीसाठी प्रायोरिटीवरती करावं. कारण जनक्षोभ ह्याच्यामध्ये वाढू नये. कारण हा कुठल्या व्यक्तीविरुद्धची केस नाही आहे. व्यक्तीविरुद्ध गाव अशी ही केस असल्यामुळे व्यक्तीविरुद्ध देव अशी ही देवस्थानची केस असल्यामुळे त्या ठिकाणी त्वरेने त्याच्याबाबतची शासकीय मोजणी व्हावी. देवस्थान भैरवनाथ देवस्थान हे प्रमुख त्या ठिकाणी आहे. भैरवनाथ देवस्थान म्हणून मोजणीचा अर्ज केलेला त्यामुळे त्वरित आपण आदेश देऊन शासकीय पातळीवरती प्रायोरिटीने मोजणी करावी जेणेकरून देवस्थान आणि गुरव समाज हे एकत्रितपणे याच्याबाबत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध राहतात. तुम्ही गुरव समाजाचं प्रतिनिधित्व करतात. भैरवनाथ देवस्थानची तुम्ही सेवा देखील करतात. आज तुमच्यावरती जो अन्याय एक प्रकारे झालेला आहे त्या बाबतीत पुरंदरचे लोकप्रतिनिधी सोबत संपूर्ण गाव हे तुमच्यासोबत उभं राहिले. एकंदरीत आत्ता काय भावना आहे? खरोखरीच आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे मंदिराच्या दृष्टीने पुजाऱ्यांच्या दृष्टीने. कारण आमची बाजू घ्यायला आज सगळं गाव पुढं आलेलं आहे. यामुळं आम्ही थोडं भारावलेलो आहे आणि आपल्या या देवस्थानच्या जमिनीचं रक्षण करण्यासाठी सगळं गाव एकवटलेलं आहे. हे पाहून मोठा आनंद होत आहे. तरी आपल्याला हा लढा पुजारी आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन आपल्याला शेवटपर्यंत विजयापर्यंत पोहोचवायचं आहे. तरी मी ग्रामस्थांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुम्ही हा लढा माझ्या हातून किंवा आमच्या पुजारी लोकांच्या हातातून तुम्ही स्वीकारलेला आहे आणि त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे याची मला खात्री आहे. भैरवनाथांची इच्छा आहे म्हणूनच हा जमाव या ठिकाणी जमलेला आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि देवाची कृपा असल्याशिवाय कुठलंही यश मिळत नाही. आपल्याला जे आत्ता यश मिळालेलं आहे याच्यासाठी मी हनुमान चाळीसीच्या 100 वेळा असं 2दा उपासना केलेली आणि मारुती रायाचं सुद्धा बळ आपल्याला मिळालेलं. त्यामुळं देवाची भक्ती देवाची श्रद्धा आणि ग्रामस्थांचे प्रयत्न याची सांगड घालून आपल्याला हा विजय नक्की मिळणार आहे आणि देवस्थानची जमीन देवस्थानच्या ताब्यात येणार आहे असा माझा आत्मविश्वास मला सांगतो. पुन्हा एकदा ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो पुजाऱ्यांच्या वतीने. नाथसाहेबांचे
जसे ग्रामस्थ एकवटलेले आहेत तसेच सासवडचे सगळ्या वकिलांनी एकवटलं पाहिजे आणि आपल्या देवस्थानच्या जमिनीच्या रक्षणार्थ त्यांनी पण या ग्रामस्थांना साथ दिली पाहिजे असं मी सगळं या सासवडचे जे वकील वर्ग आहे त्याला बार म्हणतो आपण त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही पण आमच्या बरोबर यावं. नाथ साहेबांचे